Welcome to Nepwala. Like this video, share it with friends, and subscribe for more. तर आज आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 5 डिझास्टर मॅनेजमेंट. आता आपण आधी टॉपिकचं नाव म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, तर एखादी अशी गोष्ट जी नैसर्गिक समथिंग कॉल्ड ॲज अर्थक्वेक म्हणजे भूकंप किंवा हिंदीमध्ये आपण बाढ म्हणू शकतो. ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात पण त्या होतात आणि ज्या खूप नुकसान क्रिएट करतात, त्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे डिझास्टर म्हणतो. आणि याचं मॅनेजमेंट म्हणजे याचं उपाय काय आपण करू शकतो त्याला डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणतात. तर आता इथे काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे की कुठल्या कुठल्या डिझास्टर मॅनेजमेंट कुठल्या वर्षी झाल्या आणि मग त्याचे काय पॉईंट्स होते, म्हणजे त्यात काय काय झालं. तर चला आपण पहिले वाचून घेऊयात की काय काय आहेत आणि सायमल्टेनियसली मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. सप्टेंबर 30, 1993 ॲट 3:50 AM म्हणजे 3:50ला सकाळी. पीपल वर फास्ट अस्लीप. An earthquake struck a small village, Kilari, in Latur district. Due to movement of rocks deep underground, the earth's surface in that area shook for 2 minutes, causing 150,000 stones and mud houses to collapse. About 10,000 villagers were buried under the debris and lost their lives. तिथे काय म्हटलं आहे, सकाळी 3:50ला एक अर्थक्वेक म्हणजेच भूकंप आला. कुठल्या गावात आला आता तो? किलारी या गावात लातूर डिस्ट्रिक्टमध्ये भूकंपाचे झटके त्यांनी अनुभवले. आता भूकंपाचे झटके अनुभवले म्हणजे नक्की काय, त्याच्या मागे काय सायंटिफिक असेल सांगा. सो त्यात काय आहे बघा, डीप रॉक्स म्हणजे जर ही आपली जमीन असते ना, याखाली भरपूर मोठी मोठी दगडं असतात. आपण कन्स्ट्रक्शन साईटला बघितलं असेल कधी, जेव्हा ते खोदकाम करतात तर खाली भरपूर मोठे मोठे स्टोन्स, डेब्रीज असं भरपूर काही काही अंडरग्राऊंड निघतं. मग ते बिल्डिंग बांधायला ती लोकं हे सगळे मोठे स्टोन्स जे आहेत ते तोडतात वगैरे आणि मग कॉलम पिलर्स टाकतात. तर अंडरग्राऊंड जे स्टोन्स असतात त्याच्यावर जसं आपल्याला म्हटलं पाताल लोक, तर त्यात लावा भरलेला असतो. अर्थ कोरची डायग्राम बघितली आहे ना तुम्ही जॉग्रफीमध्ये, कोर, मॅन्टल, सरफेस आणि मग हे एकदम सरफेस असतं. तर ह्या डीप रॉक्समध्ये इथे लावा पण असतो. तो लावा जेव्हा अगदी गरम होतो, आता समजा हे स्टोन्स आहेत आणि इथे तुमचं अर्थचं क्रस्ट आहे, तर हा जो लावा असतो हा अगदी जर गरम झाला की मग तो, जसं तुम्ही एखादं पाणी भांड्यात उकळायला ठेवलं तर ते कसं गरम होऊन वरती येतं, तसा हा लावा वरती येतो. आणि मग ही जी सरफेस प्लेट असते या जॉईंट नसतात, ह्या अशा ओव्हरलॅपिंग असतात. मग जर पाणी वरती खालती झालं तर ह्या प्लेट्स पण ओव्हरलॅप होतात आणि त्यामुळे भूकंपाचे झटके आपल्याला लागतात. तर द मुवमेंट ऑफ रॉक्स डीप अंडरग्राऊंड, यामुळे अर्थचा जो सरफेस आहे तो हलायला लागला. भूकंपाचे झटके त्यांना जाणवायला लागले फॉर 2 मिनिट्स. आता ह्या 2 मिनिट्समध्ये काय झालं, जी मातीची घरं होती ती सगळी कोलॅप्स झाली म्हणजे पडली. आणि जे 1.5 लाख स्टोन्स होते तीसुद्धा पडली. आणि सकाळी 3:50ची वेळ असल्यामुळे आपण आपल्या आपल्या घरी तर शांततेत झोपतो, त्यामुळे ही सगळी घरं पडली. तर ह्या लोकांच्या अंगावर ती सगळी पडली. आणि बिकॉज ऑफ दीज डेब्रीज, आता हे जे कचरा जो पडलेला आहे या मातीचा, आणि याला आपण काय म्हणतो, तर ह्याला आपण डेब्रीज म्हणतो. आणि त्या लोकांनी त्यांचा जीव गमावला. असे बरेच दिलेले आहेत इथे वेगळ्या वेगळ्या डिझास्टर्स. December 26, 2004, around 7 AM, an earthquake on the ocean floor of an Indian Ocean triggered a massive tsunami. Giant waves hit the coast of 14 countries. Roads, buildings, and entire cities were submerged. Over 2,20,000 people died, and loss of animals and trees was immeasurable. आता यात काय म्हटलं आहे, सकाळी 2 वाजता भूकंपाचे झटके आले, पण कुठे आले? नॉट ऑन द ग्राउंड, ओशन फ्लोअरवर. म्हणजे समुद्राचा खाली पण आपल्याला फ्लोअर असतो. जसं तुम्ही भरती किंवा ओहोटीच्या वेळेस बघत असाल, समुद्र मागे जातो पुढे येतो, त्याचा जो फ्लोअर असतो तसा डीप डाऊन पण त्याच्या भरपूर लेयर्स मागे पण ओशन फ्लोअर असतो, त्याला ओशन फ्लोअर असं म्हणतात. तिथे भूकंपाचे झटके जाणवले. मग काय, या भूकंपाच्या झटक्यांमुळे जे पाणी आहे ते अगदी, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की भांड्यात आपण पाणी ठेवलं, ते उकळलं की ते वरती येतं, तसंच हे पाणी सुनामीच्या रूपात वरती आलं. आणि त्यांनी काय फॉर्म केले, जायंट वेव्स दॅट हिट द कोस्ट ऑफ 14 कंट्रीज. यामुळे रस्ते, बिल्डिंग आणि एंटायर सिटीज हे पाण्यात पूर्णपणे सबमर्ज होऊन गेले, म्हणजे काय बुडाले. ओव्हर 2,20,000 पीपल डाईड अँड लॉस ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि झाडं
हे तर आपण मोजूच शकत नाही, इतकं याचं आपल्याला लॉस झालेलं आहे. December 3, 1984, a poisonous gas leaked from a factory in Bhopal in India through a huge tank where a poison chemical was stored. The gas spread out for miles in minutes. People suffered from breathing difficulties, suffocation, and burning of eyes, and they ran to save their lives. Similarly, living animals and birds were breathless. In the first 2 hours, 40 tons of poisonous gas got mixed up in the air. Thousands of people died within an hour. Survivors still suffer from the long term health issue. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भोपाल गॅस ट्रॅजेडी. भोपाल गॅस ट्रॅजेडी ही इतकी बेकार होती की एक व्हेरी पॉयझनस केमिकल त्या फॅक्टरीमध्ये स्टोर्ड होतं, पण ड्यू टू सर्टन रिझन्स किंवा मिस्टेक तो गॅस त्या चेंबरमधनं लीक झाला. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, गॅस लिकेज गेशियस सबस्टन्स हा फार फास्ट ट्रॅव्हल करतो. गेशियस असेल ना तर त्याला काही वेळ नाही लागत ट्रॅव्हल करायला. त्यामुळे हा गॅस जो आहे ना तो माइल्स ऑफ किलोमीटर्स म्हणजे माइल्स म्हणजे किती झाले, भरपूर झाले. काही मिनटात काही क्षणात तो गॅस इतका पसरला की लोकांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, त्यांना घुसमटायला लागलं, सफोकेशन, आणि त्यांचे डोळे एवढे जळायला लागले की ते धावायला लागले त्यांचं लाईफ सेव्ह करायला. पण कुठे जाणार ना, बिकॉज माइल्स ऑफ गॅस वॉज स्प्रेड इन मिनिट्स. सिमिलरली आता जसं ह्युमन आहेत तसेच प्राणी पक्षी आहेत, त्यांना पण हा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे प्राणी पक्षी आणि भरपूर ह्युमन्स या डिझास्टरमध्ये वारले. थाउजंड्स ऑफ पीपल डाईड विदिन अन आवर. एका तासात, पहिल्या 2 तासात 40 टन्स ऑफ गॅस जो की पॉयझनस होता तो हवेत मिसळला आणि भरपूर लोकांचा यात जीव गेला. आणि जी लोकं यातनं वाचली त्यांना अजून पण हेल्थ इश्यू होत आहे, अपंगत्व आहे, त्यांना श्वास घ्यायला अजून पण त्रास होतो. काही लोकांना दमा बाय बर्थ आहे, काहींचे लंग्स डेव्हलप झाले नाही, काहींची बॉडी डेव्हलप झाली नाही. सो देर आर व्हेरी मच लॉंग टर्म इश्यूज. नाव लेट्स सी क्लाउड बर्स्ट. क्लाउड बर्स्ट म्हणजे काय? ढगफुटी. आता आपल्याला काही दिवस आधी नाशिकला ढगफुटीचे निर्देश सरकारने दिलेले, पण ती सुरतमध्ये झाली. तर हे करंट अफेअर पण आपण वाचूयात. कोणाला नाही वाचलं असेल किंवा नाही माहिती असेल तर आपण हे नक्की बघूयात काय असतं. दिस इज अन अनप्रेडिक्टेबल एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट वेअर इट रेन्स सो हेविली इन अ शॉर्ट टाईम दॅट इट फील्स लाईक अ डॅम इन द स्काय हॅज बर्स्ट. म्हणजे एखादं धरण चक्क आभाळातून फाटलं आहे असं वाटतं, इतका पाऊस अगदी छोट्या क्षणात आपल्याला आपल्या म्हणजे एरियामध्ये पडतो. एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स. दीज फ्लड्स वॉशेस अवे विलेजेस अँड फॉरेस्ट इन मिनिट्स. अगदी म्हणजे 5 मिनटात, 1.5 तासात पाऊस पडेल एवढा पडतो की रस्ते भरून जातात, दुकानं भरून जातात आणि ह्युमन लाईफला फार प्रचंड नुकसान क्रिएट करतात ते. लिव्हिंग ओनली मड, no traces of a village remains behind. This flood moves towards other villages. What would happen to houses, schools and villages over there? These are examples of sudden calamities. Other disasters include major train accidents, river floods and massive forest fires. A sudden calamity that causes large-scale damage to life and property is called disaster. आपली रिव्हिजन बुक आपण काढणार आहोत आणि तिथे आपण काय लिहिणार आहोत? डेफिनेशन ऑफ डिझास्टर. A sudden calamity that causes large-scale damage to life and property is called disaster. Very important point. एक्झाममध्ये 1 mark, 2 mark, true or false, match the following यासाठी येऊ शकतं. हे सगळे एक्झाम्पल होते कॅलॅमिटीजचे. आता दुसरे पण डिझास्टर असतात. एखादा ॲक्सिडेंट झाला ट्रेनचा, गाडीचा, किंवा रिव्हर फ्लड, नदीला पूर आला, किंवा एखाद्या जंगलाला थोडीशी म्हणजे उष्णता जास्त झाली, तर मग एखाद्या फॉरेस्टला म्हणजे जंगलला आग लागली आणि ती वाढतच चालली आहे, पूर्ण जंगल संपलं पण आग जी आहे ती वाढत चालली आहे. मॅसिव्ह फॉरेस्ट फायर्स. सो दॅट आर एक्झाम्पल्स ऑफ डिझास्टर. अ सडन कॅलॅमिटी दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज. लार्ज स्केल डॅमेज इम्पॉर्टंट आहे. टू लाईफ अँड प्रॉपर्टी इज कॉल्ड डिझास्टर. नेक्स्ट पेज बघूया. Some disasters occur due to events happening in nature. These are called natural disasters. Again an important point. Revision book मध्ये आपण हे डेफिनेशन लिहून घेणार आहोत. What is natural disasters? Some disasters occur due to events happening in nature. Important आहे नेचर लिहिणं. आता तुम्ही हॅपनिंग इन सराउंडिंग लिहिलं, नॉट पॉसिबल ना, नॅचरल कसं असेल ते, नेचर वर्ड आला पाहिजे. Some disasters occur due to events happening in nature. These are called natural disasters. For some disasters वी कॅन मेक अरेंजमेंट इन ॲडव्हान्स टू अवॉइड देम. आता काही असे डिझास्टर्स असतात ना, जसं पावसाळ्याचं असतं, आपण ड्रेनेज क्लीन करून घेतो,
काही एरिया जी सखोल भागात असतात त्यात आपण पंप्स इन्स्टॉल करून घेतो, जेणेकरून तिथे पाणी भरून आहे आणि वस्तीला त्रास होऊ नये. तर आपण असे अरेंजमेंट करतो ना ॲडव्हान्समध्ये, सो दॅट वी कॅन अवॉइड दॅम. हाऊएव्हर वन कॅनॉट अवॉइड सर्टन डिझास्टर्स. अशी पण काही डिझास्टर्स आहे जे आपण किती पण मॅनेज केलं तरी पण वी कॅनॉट अवॉइड सर्टन डिझास्टर्स. इन सच केस इट इज असेन्शियल टू ऑलवेज बी रेडी टू फेस दॅम अँड एन्श्योर दॅट नेसेसरी हेल्प रिचेस द रिक्वायर्ड प्लेस ऑन टाईम. पण आता असं होईल त्यासाठी आपलं काहीतरी प्लॅनिंग पाहिजे की नाही. जसं एखाद्या ठिकाणी आग लागली तर फायर ब्रिगेड, आता आपल्याला माहिती असतं का की तिथे आग लागणार आहे, पण लागू शकते. हे डिझास्टर आहे, पण आपण त्याला अगदी टोटली 100% थांबवू शकतो का? नाही, लागू शकते ना, शॉक सर्किटमुळे लागू शकते. मग हे मॅनेज करायसाठी आपल्याला फायर ब्रिगेड तिथे पोचवायला लागणार. आणि आता रोड अगदी नॅरो असेल तर फायर ब्रिगेड तिथपर्यंत पोचू शकेल का? नाही. तर मग आपलं प्रिपरेटरी फेज काय असेल की रस्ते मोठे असावे, जास्त गर्दी नसावी त्या एरियात. दॅट इज कॉल्ड अ प्रिपरेशन अँड प्लॅनिंग. इन सच केसेस इट इज रिक्वायर्ड टू बी रीचिंग ऑन टाईम. So the planning, preparation and action taken for this purpose is called disaster management. So आता आपण काय करणार आहोत? ऑफकोर्स आपण डेफिनेशन मार्क करून घेऊयात. The planning, preparation and action taken for the purpose is called disaster management. आता आपण कुठले नॅचरल डिझास्टर, आता दोन टाईपमध्ये डिझास्टर्स असतात. एक असतात मॅन मेड डिझास्टर आणि दुसरे असतात नॅचरल डिझास्टर. तर याचा डिफरन्स पण मी तुम्हाला सांगते. आधी आपण बघूयात की व्हॉट आर नॅचरल डिझास्टर्स. भूकंप, दॅट इज अर्थक्वेक. दिस इज अ नॅचरल डिझास्टर. भूकंपाचे झटके तुम्ही आणणार आहात का? तुम्ही बिल्डिंग हलवली आणि भूकंप आला नाही ना. भूकंप स्वतःहून येतो. मूवमेंट्स ऑफ डीप अंडरग्राउंड रॉक्स कॉजेस द अर्थ टू शेक. दिस इज कॉल्ड अर्थक्वेक. डेफिनेशन आपण रिव्हिजन बुकमध्ये लिहून घेणार आहोत. हे बघा, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द फॉलोइंग, फिल इन द ब्लँक्स, ऑड मॅन आउट, त्यानंतर रिलेशन, डेफिनेशन, आन्सर इन 1 सेंटेन्स. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 क्वेश्चन्स या एका याच्यावरनं बनू शकतं. त्यामुळे आपण डेफिनेशन रिव्हिजन बुकमध्ये लिहिणार आहोत. मूवमेंट ऑफ डीप अंडरग्राउंड रॉक्स कॉजेस द अर्थ टू शेक. दिस इज कॉल्ड अर्थक्वेक. सिम्पल. आता मी तुम्हाला मागे सांगितलं की आपल्या अर्थच्या, जसं आपण जॉग्रफीमध्ये शिकतो, वेगळे वेगळे लेयर्स असतात ना, कोर, मॅन्टल, त्यात असतो काय? लावा, आणि वरती असते प्लेट. तर ते लिक्विड जसं जसं वरती जातं, टॅक्टॉनिक प्लेट्स जे असतात, हे लिक्विड यातनं बाहेर येतं आणि ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या मूवमेंटमुळे हलतात. त्यामुळे हे अंडरग्राऊंड शेकिंग होतं. अ ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज फ्रॉम अर्थ्स इंटिरियर. सगळ्यात सखोल भागात अर्थच्या हे सगळं रिलीज होत राहतं. हा पॉईंट, पृथ्वी गोल असते ना, मग त्यातला आपण एक पॉईंट बघू. तर दिस इज द सेंटर. आणि याचं मॅक्झिमम, तर समजा ही पृथ्वी आहे आणि हे ह्या कोणचं सेंटर असेल, तर हे जे आहे मॅक्झिमम एनर्जी सेंटरमधनं रिलीज होते. सगळ्यात जास्त जर भूकंप इथनं आला, शेकिंग समजा, आणि हा पार्ट आहे, याला इतका फरक नाही पडणार, हा पार्ट आहे, याला इतका फरक नाही पडणार, पण दिस इज द सेंटर. हे जे सेंटर आहे दॅट इज द एपी सेंटर. याला खूप जास्त फरक पडणार आहे आपल्याला. द पॉईंट वेअर द एनर्जी इज रिलीज समवेअर इन अर्थ्स क्रस्ट इज कॉल्ड एपी सेंटर. Again, point to be noted, the point where this energy is released is called the epicenter. This is very dangerous. This is the maximum destruction point. This movement occurs due to crack in rock layers or due to weak sections in crust. Sometimes these movements are so intense they can cause buildings to collapse, producing deep cracks on the ground and resulting in a major loss of life and property. तर आता हे इतकं एक्स्ट्रीमली डेंजरस असू शकतं ना की ते बिल्डिंग पाडू शकतं, ते रस्त्यांमध्ये डीप क्रॅक होऊ शकतं आणि मॅसिव्ह लॉस होऊ शकतो लाईफ आणि प्रॉपर्टीला. द इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक कॅन बी हाय ऑर लो. कमी दबावाचा पट्टा क्रिएट झाला तर भूकंपाचा झटका हा कमी येतो, आणि जर जास्त झाला तर भूकंप खूप जास्त तीव्र प्रमाणात पण येतो. द मशीन विच रेकॉर्ड्स दिस इंटेन्सिटी. आता भूकंपाचा झटका जोरात आहे की हळू आहे हे कशात मोजाल? आता तुम्हाला जर ताप आला आणि तुम्हाला ताप मोजायचा आहे, कमी आहे की जास्त आहे?
तर एखादं डिव्हाइस आपण काय यूज करतो, थर्मोमीटर. थर्मोमीटर आहे म्हणून तुम्हाला कळतं ना की ताप कमी आहे की जास्त आहे, की मग तुम्हाला औषधं घ्यायची आहेत की नाही घ्यायची आहेत, की काय करायचं आहे, डिसिजन मेकिंग. तसंच भूकंपाचा झटका कमी आला जास्त आला त्यावरनं आपल्याला फ्युचर प्रेडिक्टिव्ह प्लॅनिंग काय करायचं आहे, काय निर्णय घ्यायचे आहेत, आपल्याला काय अजून असं केलं पाहिजे की भूकंपाचे झटके आले, आता आपण त्याला थांबवू शकत नाही बिकॉज इट इज अ नॅचरल डिझास्टर. त्यामुळे हे सगळं प्लॅनिंग करायला आपल्याला त्याची तीव्रता मेजर करता आली पाहिजे की नाही. सो टू मेजर दिस इंटेन्सिटी something device should be used. So this device, the machine which is used, that is known as seismometer. स्पेलिंग अगदी नीट लक्ष देऊन आपल्याला लर्न करायचं आहे. सेस्मोमीटर, SEISMOMETER. मार्क दिस. द मशीन विच रेकॉर्ड्स द इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक इज नोन ॲज सेस्मोमीटर. फिलअप तर 100% येणार आहे ही एक्झाममध्ये. 100% आपल्याला करून जायचे. आता हे तर झालं डिवाइस. आता जसं तुमचं ताप मोजला आपण थर्मोमीटरने, कमी आहे की जास्त आहे, पण तो मोजला कशात, डिग्री सेल्सिअसमध्ये, डिग्री फॅरनहाईटमध्ये, काहीतरी युनिट आहे ना त्याला. तसंच भूकंपाचे झटके आहेत ते कशात मोजतो आपण. सो इट इज मेजर्ड इन रिक्टर स्केल. आणि सगळ्यात जास्त इंटेन्सिटी म्हणजे अगदी तीव्र हा 9 रिक्टर स्केलचा भूकंप असू शकतो. ॲक्च्युली हे मार्क करायची गरज नाही आहे. दिस इज जस्ट दॅट तुम्हाला कळेल की व्हॉट इज द थिंग. सो दिस इज जस्ट फॉर अन इन्फॉर्मेशन. अँड इंटेन्सिटी ऑफ 9 रिक्टर स्केल कॅन डिस्ट्रॉय द एंटायर सिटी. या तीव्रतेचा जर भूकंप आला तर आपलं पूर्ण सिटी जी आहे ती अंडरग्राऊंड होऊ शकते, काहीच वाचणार नाही. आता हे एपिसेंटर जे मी तुम्हाला सांगितलं की इथनं जर निघालं तर हा एपिसेंटर असतो कोरचा आणि इथे सगळ्यात जास्त डिस्ट्रक्शन असेल. तर आता हे तर झालं जमिनीचं म्हणून अर्थक्वेक आला. पण हा जर पाण्यावर असला, हे एपिसेंटर पाण्यात असलं तर मग काय होईल, तर सुनामी येईल. जमिनीवर असला तर अर्थक्वेक येईल, पाण्यात असला तर सुनामी येईल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, बेसिक आहे. त्यामुळे फक्त लक्षात ठेवलं तर यू कॅन स्कोर गुड कॉमन सेन्सनी. If an earthquake's epicenter is on the ocean floor, massive waves are created. These waves, appearing like walls of water, travel at a very high speed, causing total destruction. When they hit the coast, this is called tsunami. म्हणजे जेव्हा ते किनाऱ्याला धडकतात, अगदी मोठे मोठ्या लाटा असतात. काय म्हटलं त्यांनी, वॉल्स ऑफ वॉटर, पाण्याच्या भिंतीने एवढ्या लाटा असतात आणि ते खूप फोर्सफुली आणि खूप जोरात स्पीडमध्ये येतात. जेव्हा ते किनारपट्टीवर धडकतात त्या धडकण्याला सुनामी म्हणतात. These waves bear in and can sweep far inland and cause a lot of damage. सुनामीत आणि अर्थक्वेकमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे आणि काय करू नये. आता अजून एक गोष्ट, सुनामी कशी येते, अर्थक्वेक कसा येतो याचे आपले यूट्यूब शॉर्ट्स आहेत. तर अजून डीप एक्सप्लेनेशन म्हणजे काय असतं ना, व्हिज्युअली आपण जे बघतो ते जास्त अपिलिंग असतं आपल्याला आणि खूप चांगलं लक्षात राहतं. त्यामुळे जर तुम्हाला असं शॉर्टमध्ये रिव्हिजन वगैरे करायचं असेल ना, तर आपल्याला आता कसा मोठा व्हिडिओ पूर्ण बघणं पॉसिबल नसतं. मी कुठे काय बोलली आणि तुम्हाला काय बघायचं आहे. त्यामुळे जर क्विक म्हणजे आता एक्सप्लेनेशन आपल्या चॅप्टरचं संपलं की आपण काय करायचं, यूट्यूब शॉर्ट्समध्ये जायचं आणि यूट्यूब शॉर्ट्स बघायचे. कारण हे सगळे जे छोटे छोटे आहेत तसं ॲनिमेटेड एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे तुम्ही फक्त बघितलं ना की तुम्हाला लक्षात राहील की अरे हा ही दीदी, हा दादा होता, असं झालेलं. असं कार्टूनच्या साह्याने आपण अभ्यास केला ना की आपल्याला लक्षात राहतं. सो हे सगळे सुनामी वगैरे याचे यूट्यूब शॉर्ट्स मी टाकलेत. इवन आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे अर्थक्वेक किंवा सुनामीच्या वेळेस याचंसुद्धा शॉर्ट आपण आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे. त्यामुळे तो पण नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा हे बघायला. का सांगते, कारण तुम्ही छान अभ्यास केला आणि मित्रमैत्रिणींनी पण छान अभ्यास केला की एक हेल्दी कॉम्पिटिशन राहतं आणि मग आपण अजून प्रोग्रेस करत जातो. तर आपण बघूयात परत टॉपिक करूयात, व्हॉट टू डू अँड व्हॉट टू नॉट टू डू ड्युरिंग अन अर्थक्वेक. स्टे काम, फर्स्ट ऑफ ऑल डोंट पॅनिक. शांत राहायचं, त्यामुळे डिसिजन मेकिंग आपलं चांगलं होतं. टेक शेल्टर अंडर अ स्टडी टेबल और अ बेड. कवर युअर हेड नेक विथ युअर हँड्स. एखाद्या टेबलच्या खाली बसायचं आणि आपलं डोकं कवर करायचं. टेक शेल्टर ॲट अ सेफ प्लेस अंटिल व्हायब्रेशन्स ड्यू टू अर्थक्वेक स्टॉप. इफ आउटडोर, स्टे इन अन ओपन एरिया अवे फ्रॉम बिल्डिंग. जर शेल्टर घेतलं तर एखाद्या सेफ प्लेसवर घ्यायचं जिथपर्यंत आपल्याला व्हायब्रेशन्स येत आहेत किंवा अर्थक्वेक थांबत नाही आहे. आणि जर तुम्ही बाहेर असलात आउटडोअरमध्ये तर झाडाच्या खाली अशा ठिकाणी नाही थांबायचा, कारण झटके जर येत आहेत तर झाड आपल्या अंगावर पडू शकतं. त्यामुळे स्टे इन अन ओपन एरिया.
आणि बिल्डिंग वगैरेच्या दूर उभं राहायचं, कारण बिल्डिंग पण पडू शकते ना, झाड पडू शकतो, बिल्डिंग पडू शकते. चेक द कंडिशन्स ऑफ द बिल्डिंग बिफोर री एंटरिंग. प्रोव्हाइड फर्स्ट एड टू द इंजर पीपल. जर तुम्हाला फर्स्ट एड करता येत असेल तरच करायचा हा पॉईंट, नाहीतर येत नाही आहे आणि काही पण लावून दिलं आणि मग बिचारा तो माणूस प्रॉब्लेममध्ये. आता काय नाही करायचं ते बघूयात. रनिंग इन पॅनिक. अजिबात टेन्शन घेऊन इकडे तिकडे धावायचं नाही आहे. शांततेत डिसिजन मेकिंग करायचं आहे. लिफ्ट अजिबात नाही वापरायची आहे. लाईट गेली किंवा टॅक्टिकली जास्त हल्ले आहे, तीव्रता आहे, लिफ्ट खाली पडू शकते, रोप तुटू शकतो. स्टँडिंग नियर विंडो, मिरर, हेवी फर्निचर, काच तुटून तुम्हाला लागू शकतो, हेवी फर्निचर तुमच्या अंगावर पडू शकतं, म्हणून हे सगळं पण नाही करायचं. बिलिव्हिंग रूमर्स. एखाद्या माणसाने सांगितलं की अरे अरे ती बिल्डिंग नाही, असं नाही ऐकायचं. आपण बघितलं असेल तरच ऐकायचं. आणि आपण पण असं रूमर स्प्रेड नाही करायचं. रूमर म्हणजे काय? एखादी खोटी गोष्ट. हा थिंकवाला बॉक्स आहे ना, हा आपण यूट्यूब शॉर्ट्समध्ये कवर करूयात. आता इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक बघूयात काय आहे, म्हणजे अर्थक्वेक झाल्यावर काय काय होतं. हाऊसेस आणि हे इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स आपण एक यूट्यूब शॉर्ट्स आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे चॅनलवर, त्यामुळे तो बघा. म्हणजे तुम्हाला शॉर्ट 10 सेकंडचे अगदी व्हिडिओ असतात ते, म्हणजे ते बघितलं ना तर तुम्हाला एवढं पूर्ण टेक्स्टबुक वाचायची वगैरे गरज नाही. म्हणजे ऑफकोर्स फर्स्ट टाईम तुम्हाला लर्निंगसाठी वाचायला लागतील, पण रिव्हिजनसाठी मी दोनदा सांगते, रिव्हिजन करताना अगदी ते युजफुल असतात. त्यामुळे रिव्हिजन करताना 5-6 वेळा बघितलेत ना तुम्ही, तर तुम्हाला ते लर्न होऊन जाईल. इफेक्ट्स ऑफ एन अर्थक्वेक. मेनी हाऊसेस अँड बिल्डिंग कोलॅप्स. जे जुने आहेत किंवा जे नवीन कन्स्ट्रक्शन टाईपमध्ये नाही बनले आहेत, ते हाऊसेस आणि ब्रिज जे आहे ते कोलॅप्स करतात. रोड आणि ब्रिजेस डिस्ट्रॉय होतात, त्यामुळे आपल्याला रेस्क्यू ऑपरेशन किंवा जे लोक त्या सिच्युएशनमध्ये फसले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास आपल्याला प्रॉब्लेम होतो. इट इज डिफिकल्ट टू टेक इंजर्ड टू हॉस्पिटल. आता जर तुम्हाला लागलं आणि हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, पण इट इज व्हेरी डिफिकल्ट ना, कारण रोड तर नाही आहेत, कसं जाणार. इलेक्ट्रिक केबल स्नॅप, कटिंग ऑफ पॉवर. इलेक्ट्रिक केबल जर तुटल्या, आता आपले पोल्स असतात मोठे मोठे, त्यावर झाडं वगैरे पडली तर इलेक्ट्रिसिटी कट होऊन जाते, त्यामुळे पॉवर सप्लाय पण चालला जातो. फाइंडिंग वेअर अंडरग्राउंड केबल्स अँड पाईप्स हॅव ब्रोकन इज व्हेरी पेनफुल अँड डिफिकल्ट टास्क. आता प्रत्येक अंडरग्राउंड पाईप खोदून तुम्हाला बघायचं आहे तो फुटला आहे की नाही आहे, की ही केबल तुटली आहे की नाही आहे, तर हे सगळं फाइंड आउट करणं पण इज अ टास्क. रेल्वे ट्रॅक्स बिकम ट्विस्टेड अँड बेंड. आता मेटलचे असतात ना रेल्वे ट्रॅक्स, आणि जर ते हल्लं तर तुम्हाला कळू शकतं ना, ते ट्विस्ट अँड टर्न होतात. एखादी पिन आहे, जर तुम्ही ती ट्विस्ट केली, आता ही जर एक पिन आहे आणि ही खूप एक्स्ट्रीम प्रेशर लावलं तर ही अशी होईल ना बेंड. तसेच रेल्वे ट्रॅक्स पण असतात, ते बेंड होऊन जातात, कारण त्यांची इंटेन्सिटी त्या याची खूप जास्त असते. द कोर्स ऑफ रिवर मे चेंज विच कॅन लीड टू फ्लड्स इन सम एरियाज अँड ड्रॉट्स इन अदर एरिया. आता एक नदी आहे, त्याचं पात्र आहे खाली, आता ते जर हललं तर ही नदी पण हलेल ना, वरती पाणी सगळं हलेल. तर काही रिजनमध्ये ही फ्लड लाईक सिच्युएशन म्हणजे पूर दृष्टी क्रिएट करेल. आणि काही याच्यात आता समजा हे सगळं पाणी एकाच डिरेक्शनमध्ये गेलं आणि एका डिरेक्शनमध्ये काय काहीच नाही आहे, तर मग काय ड्रॉट म्हणजे दुष्काळ येईल. रिव्हर फ्लड्स. आता आपण बघूयात की वॉट आर रिव्हर फ्लड्स. विलेजेस लोकेटेड ऑन द बँक्स ऑफ रिव्हर फेस हाय रिस्क ऑफ फ्लडिंग. जी गावं नदीच्या अगदी जवळ राहतात त्यांना रिस्क असते ना पूर येण्याची. While river flows a long distance from its source, if it rains heavily in any part of its catchment area, the river overflows. This causes significant damage to downstream villages and farms. If the flood is exceptionally large, it is called a heavy flood. Why do floods or heavy floods occur? याचं काही कारण असू शकतं का? तुम्ही मला हे कमेंटमध्ये सांगा. हा प्रश्न आहे, तुम्हाला कमेंटमध्ये मला याचा आन्सर एक्सपेक्टेड आहे. गुगल सर्च नका करू, आपलं स्वतःचं काय युनिक आन्सर असेल असं मला सांगा. नॅचरल आणि मॅनमेड हे दोन मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलेलं ना. आता नॅचरलमध्ये काय असेल, ड्यू टू एक्सेसिव्ह रेन और क्लाउड बस्ट. जास्त पाऊस, ढगफुटी किंवा पाणी जास्त आलं, सडन फ्लो ऑफ लँड इन अ शॉर्ट टाईम, दिस रिझल्ट्स इन फ्लड म्हणजे पूर. मॅसिव्ह अमाऊंट्स ऑफ वॉटर एंटर्स द रिव्हर वेन स्नो ऑन माउंटन मेल्ट. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातलं जे बर्फ असतं ते फास्ट अगदी वितळतं. मग त्याचं काय होतं, पाणी होतं आणि ते कुठं जातं, रिव्हरमध्ये जातं. मग परत रिव्हरची कॅपॅसिटी वाढली ना. सो रिव्हर्स ओरिजिनेटिंग इन हिमालयाज ऑफन फ्लड ड्युरिंग द समर. कारण सूर्य एक्स्ट्रीम हीटमध्ये असला तर बर्फ वितळेल, त्याचं पाणी होईल आणि ते रिव्हरमध्ये जाऊन रिव्हर कॅपॅसिटी वाढवेल. मॅसिव्ह हेलस्टॉर्म म्हणजे वादळ. अँड एक्स्ट्रीम रेनफॉल म्हणजे वादळासह एकदम जोरात पाऊस आला. आर अदर नॅचरल डिझास्टर्स विच कॉज हेवी डॅमेज. आता माणसाने कॉज केलेला डिझास्टर काय आहे? माणसं डिझास्टर कॉज करू शकतात का? ऑफकोर्स करू शकतात. तर जर तुम्ही रिव्हर बँकच्या
रिव्हर बँकमध्ये अगदी माती टाकली आणि खाली तर पाणी होतं, पण तुम्ही त्यात माती टाकून एक सॉलिड डॅम्प लँड बनवली. पण मॉइस्ट आहे ना ती माती, त्यात पाण्याचे कण आहेत ना, त्याच्यावर तुम्ही बिल्डिंग बांधली. पण ही माती सुकलेली कडक आहे का? नाही, ही ओली आणि ठिसूळ माती आहे. तर जर अर्थक्वेक आला तर ही बिल्डिंग जी आहे ही पडून जाईल. लेट्स सी काय म्हटलं आहे यांनी. बिल्डिंग हाऊसेस ऑर रोड बाय फिलिंग इन रिव्हर बँक्स. हे बघा, कॉजेस द रिव्हर वॉटर टू स्प्रेड एल्सवेअर. डॅम बर्स्ट ड्यू टू लॅक ऑफ मेंटेनन्स ऑफ. मोठी डॅम असेल आणि जर तिचं मेंटेनन्सच नाही केलं, आता तिला गेट्स असतात, मोठे मोठे गेट्स असतात, पण आपली जर कोणाकडे गावाला घर असेल ना, किंवा बिल्डिंगची टाकी असते, आपली मोठी टाकी असते, त्यात रोज म्युन्सिपाल्टीचं पाणी येतं आणि ते क्लीन वॉटर असतं. पण तरीही आपल्या टाकीत तुम्ही कधी बघितलं असेल तर एवढं मातीसारखं, म्हणजे मातीचंच अगदी सेडिमेंट्स असतं. आपण ते शॉर्ट्समध्ये टाकूयात, म्हणजे तुम्हाला एक व्हिज्युअल क्रिएट होईल की एक्झॅक्टली काय असतं. ते डिपॉझिट होतं. तसंच ह्या लार्ज डॅम्स असतात, जिथे चारं असतात, त्यात अगदी खूप सारी माती जमा होते आणि जर साफसफाईच नाही केली तर मग ही माती तशीच राहते आणि ती लार्ज डॅम फुटते. मग भिंती फुटणार ना पाण्याच्या प्रेशरने, आणि मग ते पाणी दाराऐवजी कुठनं पण वाहायला सुरुवात होते आणि मग डिझास्टर होतो. डॅम बर्स्ट विथ लॅक ऑफ मेंटेनन्स ऑफ लार्ज डॅम्स इन अर्बन एरियाज फॉलिंग टू क्लीन ड्रेनेज. आपल्याकडे ड्रेन्स असतात, पावसाळ्यात ती क्लीन करतात ना, पण जर त्यात प्लॅस्टिक, कपडे, वेस्ट सगळं असं जर जमा होत गेलं तर ते क्लॉग होतं आणि मग फ्लडलाईट सिच्युएशन होते सिटीजमध्ये स्पेशली. आता आपल्याकडे पाऊस पडतो तर मग ड्रेनेजचे जे सिस्टम्स असतात त्यात अगदी कचरा सगळा साठलेला असतो, मग आपल्याकडे पाणी तुंबतं ना. सेम सिच्युएशन आहे. फ्लड वॉटर एंटरिंग हाऊसेस, वॉटर फ्लोइंग ओवर रोड्स अँड पीपल गेटिंग स्ट्रँडेड आर कॉमन डिफिकल्टीज. Rescuing trapped individuals became very hard. For such situations, having small boats, long ropes, food, drinking water, and medicine is very essential. This preparation, along with training brave rescue teams, is what we call disaster management. तर आता अशा सिच्युएशनमध्ये जर तुमच्याकडे छोटीशी बोट असेल, इन्फ्लेटेड असतात ना, ज्यात हवा भरून आपण बोट चालवतो, किंवा लांब रोप्स असतात, दोरी, फूड असेल, ड्रिंकिंग वॉटर असेल. कारण सगळ्यात मोठा प्रश्न, जेव्हा पूर येतो ना, आपल्याकडे पाणीच नसतं. पाणी तर खूप असतं, पण ते पिण्यासारखं नसतं, स्वच्छ नसतं, त्यात बरेचसे जर्म्स असतात. त्यामुळे ड्रिंकिंग वॉटर इज रिअली अ बून. बिस्लरी पॅकेज वॉटर असतं ना आपल्याकडे, थोडंफार आपण भरून ठेवलेलं असतं, असं ड्रिंकिंग क्लीन वॉटर आपण भरून ठेवायला हवं. मेडिसिन्स आपल्याकडे एसेन्शियली, जसं सर्दीची गोळी, खोकल्याची गोळी, तापाची गोळी, लूज मोशन्स होतात बऱ्यापैकी पावसाळ्यात पाण्यामुळे. असं नॉर्मल मेडिकेशन आपल्याकडे रेडी असेल ना, तर आपण हे सगळं प्रिपरेशन आणि ट्रेनिंग, आणि जर एखाद्याला फर्स्ट एड देता आलं, हे असं छोटं मोठं जे असतं ना, त्याला डिझास्टर मॅनेजमेंट नॉर्मल लेवलला म्हणतात. नाव लेट्स सी द नेक्स्ट थिंग. आता नेक्स्ट काय आहे? स्टॉर्म म्हणजे वादळ. वेन एअर प्रेशर इन अ पर्टिक्युलर एरिया डिक्रीजेस फॉर सम रिझन, wind begins to blow rapidly from high pressure areas towards low pressure areas. Create storm. Storm formed over the ocean move towards the land. A cyclone is a type of storm that originates from the ocean and is extremely destructive. आता this is a high point and this is a low point. जेव्हा जेव्हा लो पॉईंट क्रिएट होतो ना प्रेशरमध्ये, तर द एअर ट्रॅव्हल्स फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. तर इथे ना सायक्लॉन क्रिएट होतो आणि ही जी हवा असते ना, ही लोअर प्रेशरला फ्लो व्हायला लागते आणि मग दिस क्रिएट्स अ स्टॉर्म. आता जर हा स्टॉर्म एखाद्या पाण्याच्या ठिकाणी आला, यात पाणी पण फिरतो आहे, हवा पण फिरते, काय भयंकर कंडिशन नाही का. त्यामुळे जर इतकी फोर्सफुल हवा तुमच्या घरात आली तर डिस्ट्रक्शन तर कंपल्सरी होणारच. सो दिस इज दॅट थिंग. आता स्टॉर्म आल्यावर याचे इफेक्ट्स काय असतात? ट्रेमेंडस लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. हा एक बेसिक पॉईंट आहे बघा. ट्रेमेंडस लाईफ टू लॉस अँड प्रॉपर्टी. हा मॅनमेड अर्थक्वेक, मॅनमेड डिझास्टर असेल किंवा नॅचरल डिझास्टर असेल, स्टॉर्म असेल, अर्थक्वेक असेल, सुनामी असेल, हा पॉईंट आन्सरमध्ये अगदी कॉमन आहे. त्यामुळे जर काहीच नाही तुम्हाला येत असेल ना, तरी हा एक पॉईंट तुम्ही लिहून गेलात ना एक्झाममध्ये, ॲटलिस्ट 1 मार्क तरी तुम्हाला मिळेल. 1 मार्क नाही तर तुम्हाला हाफ मार्क तर डेफिनेटली मिळेल, कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये हा पॉईंट जो आहे ना तो कॉमन आहे. नेक्स्ट पॉईंट बघू. ह्यूज डॅमेज टू ॲग्रिकल्चरल क्रॉप्स अँड फ्रूट ऑर्किड्स. म्हणजे काय? आता वादळ आलं, तुम्ही एखादं झाड ठेवलं आहे, ते राहील का? तर याच्यात गोल गोल फिरून तुटून जाईल. लार्ज ट्रीज, इलेक्ट्रिक पोल्स कोलॅप्स. म्हणजे मोठी झाडं, इलेक्ट्रिक पोल्स जे आहेत ती पडतात. कॉझिंग डिस्ट्रप्शन इन पॉवर सप्लाय. पहिले आपल्याकडे जोरात पाऊस पडला, काही पाणी भरलं, पाणी तुंबलं, आधी काय होतं आपल्याकडे? इलेक्ट्रिक सप्लाय कट होऊन जातो.
Nowadays, large storm can be predicted in advance. Information about them is shared through radio, TV, newspaper. Warning instructions are also issued through mobiles. These should never be ignored. आता आपल्याकडे असे टॅलेंटेड सायंटिस्ट आहेत म्हणजे आणि एक्स्ट्रीम गुड लेवल ऑफ टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे आपण हे सगळे स्टॉर्म्स जे आहे ना ते थोडेफार प्रेडिक्ट करू शकतो ॲडव्हान्समध्ये. आणि मग आपण जी गव्हर्मेंट आहे ती आपल्याबरोबर रेडिओ, TV, न्यूजपेपरवर हे शेअर करतात. पण जे आपल्याबरोबर शेअर केलं त्याला आपल्याला इग्नोर नाही करायचं आणि आपल्याला प्रिकॉशनरी मेजर्स जी आहेत ती नक्की घ्यायची आहेत. नाव लेट्स सी व्हॉट टू डू ड्युरिंग अ स्टॉर्म अँड व्हॉट नॉट टू डू. स्प्रेडिंग रूमर, आता बघा यात पण काही कॉमन आहेत ना, जसं अर्थक्वेकमध्ये होतं स्प्रेडिंग रूमर, बिलिव्हिंग इन रूमर, स्टेपिंग आउट ऑफ द हाऊस ड्युरिंग स्टॉर्म किंवा ड्युरिंग अर्थक्वेक नाही करायचं आहे ना. हे कॉमन पॉईंट्स आहे, हे तुम्ही लर्न करून गेले ना तुम्हाला 1 मार्क 2 मार्क कंपल्सरी मिळणार आहे. म्हणजे कमी वाचण्यात तुमचे सगळे क्वेश्चन्स या चॅप्टरमध्ये कवर होणार आहेत. स्कोरिंग चॅप्टर आहे, नीट ऐका, नीट यूट्यूब शॉर्ट्स बघा, रिव्हिजन करा आणि एक्झाममध्ये फुल मार्क्स घ्या. सिम्पल लॉजिक आहे अगदी. टेक शेल्टर इन अ सेफ प्लेस, क्लोज ऑल डोर्स अँड विंडोज, लिसन टू इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान विभाग. स्टे अवे फ्रॉम इलेक्ट्रिक वायर्स अँड ट्रीज, कीप एसेन्शियल आयटम्स लाईक ड्रिंकिंग वॉटर अँड फूड विथ यू. किती अगदी सिम्पल आहे ना. प्रत्येक क्वेश्चनमध्ये हे पॉईंट जे आहेत ना हे सगळे कॉमन आहेत. पण थोडं याला कलर विच कलर करूयात. सो याचा आन्सर मला तुमचा एक्सपेक्टेड आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की. फॉरेस्ट फायर्स आपण हे फर्स्ट टाईपमध्ये डिस्कस केलेलं ना. ड्राय ब्रांचेस ऑफ ट्रीज इन फॉरेस्ट रब अगेन्स्ट इच अदर. एकाला एक दगड घासला किंवा एकाला एक झाडाची काडी घासली तर फायर क्रिएट होते आणि ही फायर मग एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला, तिसऱ्यापासून चौथ्याला अशी स्प्रेड होत 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 पूर्ण जंगल आग लागते. Such fire in forest is called forest fire. Again, question point. When dry branches of trees in a forest rub against each other, a fire breaks out. It spreads very rapidly to the surrounding area. Such fire is called as forest fire. Division book मध्ये आपण हे लिहून घेणार आहोत. Define important आहे. Forest fire destroys trees, shrub, and even animals and birds. They cause large-scale destruction. Incidents of thousands of acres forest burning down in fires occurs frequently in many countries. बऱ्याच वेळा आफ्रिका, कारण हे अगदी उष्ण प्रदेश आहे. Have you ever read news about forest fires that could not be brought under control for many months even after using helicopter planes and modern machineries? आन्सर मला कधी देणार तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये, कुठलं रिजन आहे असं. आणि हे आपण बघू यूट्यूब शॉर्ट्समध्ये. इन्फो आहे ही तुम्ही वाचा यूट्यूब शॉर्ट्समध्ये, तुम्हाला हे दिसेल. मॅन मेड डिझास्टर्स मार्क करून घ्या. सम डिझास्टर्स अकर ड्यू टू ह्युमन नेग्लिजन्स और ह्युमन एरर और द एक्सेसिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी. सच डिझास्टर्स आर कॉल्ड मॅन मेड डिझास्टर्स. इम्पॉर्टंट आहे. डिफाईन. द एक्सपेन्शन ऑफ सिटीज, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, हायवेज अँड द क्लिअरिंग ऑफ ओपन स्पेसेस. अगदी मोठ्या उघड्या जागा ज्या असतात, झाडं कापणे, मग त्यावर बिल्डिंग बनवणे, ग्लोबल वॉर्मिंग. कारण आपण सिमेंट ग्राउंड बनवतो आहे ना, असं आपल्याकडे ग्राउंडच नाही आहे ज्यात माती येते, पाणी जातं, कंडेन्सेशन होतं, ढग बनतात, पाऊस येतो. एक सायकल असते ना आपली, ती पूर्ण होतच नाही आहे. कारण आपण काय करतो आहे, कन्स्ट्रक्शन करतो आहे रोडचं, हायवेचं. ओपन स्पेस तर आपण ठेवतच नाही आहे. लार्ज स्केल इंडस्ट्रियल डिफॉरेस्टेशन, झाडं कापतो आहे आपण. Over the past few years, massive deforestation and the excessive use of fuels had a severe impact on the environment. कारण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे आहे ना ते एक्स्ट्रीमली सिव्हिअर इश्यूज होत आहे. यामुळे आपण प्रत्येकजण फ्यूल यूज करतो किंवा आपण कारमध्ये जातो. कितीतरी तुमच्यापैकी असे असतील जे कंपल्सरी एसीनेच जातात. त्यामुळे AC लावल्याने जे आपलं बाहेरचं टेम्परेचर आहे त्यात आपण हीट प्रोड्यूस करतो आहे. तुम्ही ACचं आउटलेट बघाल ना कधीतरी, त्यात प्रचंड गरम हवा फेकली जाते आणि घराच्या आतमध्ये तुम्हाला अगदी कूल एअर मिळते. ती बाहेर हवा जी बाहेर जाते ते ग्लोबल वॉर्मिंग क्रिएट करतं आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम होतात. रेनफॉल पॅटर्न चेंज होतं, त्यांचं टायमिंग चेंज होतं. आता जसं जूनमध्ये येणारा पाऊस आपल्याकडे जुलैपासून सुरू झाला आहे, पण तरी उशिराच झाला आहे. आणि पाऊस अगदी जोरात आला ना पहिल्या 2 दिवसात, तर सगळीकडे फ्लडलाईट सिच्युएशन क्रिएट झालेली. मग मध्ये पाऊस पूर्णपणे थांबला, किती ऊन होतं आपल्याकडे. सो दीज आर द पॅटर्न्स.
As a result, disasters like flood, crop damage, and landslides are occurring. There are several other reasons that disaster create new difficulties and crisis. तर असे अजून कुठले असतात? ॲक्सिडेंट्स असतात. समटाईम्स वेन ड्रायव्हिंग अ व्हेकल ऑर वर्किंग इन अ फॅक्टरी सडन ॲक्सिडेंट्स अकर ड्यू टू ह्युमन एरर ऑर नेग्लिजन्स. आपल्या निष्काळजीपणामुळे एखादा ॲक्सिडेंट होऊन येतो. आपण गाडी फास्ट चालवली किंवा रोडमध्ये खड्डा असला किंवा असं काहीतरी व्हेकलचं ॲक्सिडेंट होतात. एखाद्या फॅक्टरीमध्ये जर त्या कामगाराचं लक्ष नसलं, मशीनमध्ये काही बिघाड झाला किंवा कोणाचा जीव गेला त्यामुळे त्याच्या नेग्लिजन्सने, ह्युमन एरर ऑर नेग्लिजन्स, अशा इन्सिडेंट्सला इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स असं म्हणतात. सो व्हॉट आर दीज? Major road accidents, electrical mishaps happening because of carelessness of the environment. Workers can be injured, lost to their life due to machinery, chemicals, electric currents, working at high heights, or dangerous factors in a factory. These are known as industrial accidents. एखादा कामगार आहे जो कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतो आहे आणि सेफ्टी प्रिकॉशनरी मेजर काहीच लावले नाहीत, नेट नाही लावले आहेत, किंवा त्याला प्रॉपर गेअर नाही आहे, त्याला त्याच्या डोक्यात हेल्मेट नाही आहे आणि तो वरनं काम करताना खाली पडला. तर ह्युमन नेग्लिजन्स म्हणजे नेट नाही लावली म्हणून तो खाली पडला, सेफ्टी प्रोटोकॉल फॉलोच नाही केला त्यांनी, हा ह्युमन नेग्लिजन्स आहे. म्हणजे तुमचा निष्काळजीपणामुळे कोणाचा जरी जीव चालला, याला मॅन मेड किंवा इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स असं म्हणतात. डेफिनेशन मार्क करूयात. वर्कर्स आर इंजर्ड ऑर लॉस्ट टू इन लाईव्स ड्यू टू मशिनरी, chemicals, electric currents, working at heights, or some other dangerous factors in factory. These are known as industrial accidents. I am PDF. Along with personal injuries, damage to machineries or accidents can result in fire and building collapse. आग लागू शकते ना, जर मशिनरीत काही बिघड झालं, शॉर्ट सर्किट झालं तर आग पण लागू शकते. ही काही कॉजेस आहेत की का इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स होतात आणि हे त्याचे मेजर्स आहे की आपल्याला काय केलं पाहिजे. डिसरिगार्डिंग सेफ्टी रेग्युलेशन, आपण सेफ्टी इक्विपमेंट प्रॉपर यूज करा, रूल फॉलो करा. फॅकल्टी ऑफ इम्प्रॉपर मशिनरी, प्रोव्हाइड सेफ ट्रेनिंग टू द वर्कर्स, तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या, तुम्ही त्यांना शिकवा कसं काम करायचं आहे. हँडलिंग ऑफ केमिकल्स, आता जर काही केमिकल फॅक्टरीज असतील तर कुठल्या केमिकलने आग लागते किंवा काही केमिकलच्या जवळ आपण पाणी नेलं तरी आग लागते, ते सोल्युबल असतात, नाही सोल्युबल असतात, त्याचं प्रॉपर ट्रेनिंग, ते स्टोअर कसं करायचं, त्याला हँडल कसं करायचं, त्याचे ड्रॉबॅक्स काय हे तुम्ही ट्रेनिंग द्या. फटिक ड्यू टू कंटिन्युअस वर्क, आपण जर 24 तास 18 तास काम करत राहिलो तर आपली बॉडी थकते की नाही, दमतो आपण, आपल्याला रात्रीची झोप हवी किंवा थोडा ब्रेक हवा. सो मेंटेन अ प्रॉपर वर्क स्केड्यूल. आता जसं वॉर सिच्युएशन आहे, वॉर अकर्स ड्यू टू कॉन्फ्लिक्ट बिटवीन 2 or more कंट्रीज. 2 कंट्रीजच्या मध्ये जेव्हा आपण आपल्या कंट्रीला वाचवायचा प्रयत्न करतो, दॅट इज कॉल्ड वॉर. तर आपण हे कसं रिझॉल्व डिस्प्यूट्स ऑर समथिंग टू अक्वायर लँड, द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वॉर आर मोर सिव्हिअर. एखाद्या नॅचरल डिझास्टरपेक्षा पण वॉर इज अ व्हेरी बॅड सिच्युएशन. का? कारण यात आपल्याला बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतात, मॅसिव्ह फायर्स होऊ शकतात आणि आपल्या स्वतःच्या मनाने आपण करू शकतो का? नाही. आपण आपल्या देशाला वाचवायसाठी दुसऱ्याच्या देशावर, कारण ते आपल्यावर हल्ला करतात तर आपण हल्ला त्यांच्यावर परत पुन्हा करतो. सो यात आपण काही पण करू शकतो ना, वॉटर बॉडीज त्यांच्या कंटॅमिनेट करू शकतो, त्यांच्यावर आग लावू शकतो, त्यांच्यावर बॉम्ब टाकू शकतो. असं करायचं नाही आहे आपल्याला. इट्स जस्ट दॅट दिस इज द थिंग. हे वॉर ड्युरिंग टाईम, वॉर टाईमला ह्या नॅचरल मॅनमेड कॅलॅमिटीज आपण अक्कर करतो ह्यांच्यावर, म्हणजे आपण करतो ते. ॲट सच टाईम इट बिकम्स डिफिकल्ट टू रिसीव्ह ट्रीटमेंट, मेडिकल हेल्प. वॉर कॉजेस मेनी डेथ्स अँड डिस्ट्रक्शन टू द प्रॉपर्टी. थाउजंड्स ऑफ पीपल आर फोर्स टू मायग्रेट. भरपूर लोकांना आपली घरं, आपली प्रॉपर्टी, म्हणजे आपल्या सगळ्या वस्तू सोडून एखाद्या नवीन जागेवर जिथे वॉर सिच्युएशन नाही आहे, फक्त आपल्याला सेफ ठेवायसाठी आपल्याला सोडून जायला लागतं. सो दॅट इज ऑल्सो अ व्हेरी बिग डॅमेज. फार्मिंग बिकम्स डिफिकल्ट. आपण कल्टिवेशन करू शकत नाही, सिच्युएशन इतकी टेन्स असते. पॉल्युशन इन्क्रीजेस ड्यू टू यूज ऑफ वेपन्स लाईक पॉयझनस गॅसेस, केमिकल्स, आणि फिअर आणि मेंटल प्रेशर तर असतंच. सायबर क्राईम्स आजकाल तर फारच वाढले. सायबर क्राईम म्हणजे काय? एखाद्या माणसाने तुमच्या अकाउंटमधून पैसे काढले, हे पण सायबर क्राईम असतं. तुमचा फोटो कुठेतरी दुसरीकडे यूज केला, हे पण सायबर क्राईम असतं. चला बघूयात. सायबर क्राईम्स आर क्राईम्स दॅट कमिटेड युजिंग कम्प्युटर, द इंटरनेट, मोबाईल फोन, डिजिटल डिव्हाइसेस. दीज इन्क्ल्यूड थेफ्ट ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचं नाव, तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट, तुम्हाला हॅरास करणं फोटोजवरनं, तुम्हाला थ्रेट देणं, स्प्रेडिंग ऑफ ऑब्सीन कंटेंट. ऑब्सीन कंटेंट म्हणजे असं जे तुम्ही कुठे शेअर नाही करणार किंवा दॅट इज व्हेरी पर्सनल टू यू, असं हॅक करून शेअर करणं. दीज ऑल कम अंडर सायबर क्राईम्स.
New types of cybercrime are emerging. Phishing involves obtaining information through fake emails. तुम्हाला एखादा ईमेल आला आहे की तुम्ही 10 लाख रुपये जिंकलात, ह्या लिंकवर तुमची इन्फॉर्मेशन भरा आणि 10 लाख तुमच्या अकाउंटमध्ये येतील. तर हे काय झालं, एक खोटा ईमेल करून त्याने तुमचे सगळे इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळवली ना. तुमचं नाव मिळवलं, तुमचा अकाउंट नंबर मिळवलं, तुमचा आधार नंबर मिळवलं. सो दिस इज वॉट अ फिशिंग अटॅक. फिशिंग FISHING नाही आहे. दिस इज अ कम्प्युटर्स जनरेशन फिशिंग. पी सायलेंट असतो यात. स्पेलिंग नीट लर्न करा. PHISHING फिशिंग अटॅक. म्हणतो आपण फिशिंग, पण स्पेलिंग इज एक्स्ट्रीमली डिफरंट. लर्न करा. सायबर टॉकिंग मीन्स फॉलोइंग अ पर्सन ऑनलाईन. सायबर स्टॉकिंग एखाद्या माणसाचं प्रोफाईल कॉन्स्टंट बघतच राहणं. त्याने काय केलं, काय नाही केलं, काय टाकलं, काय नाही टाकलं. अराउंड द क्लॉक तुम्ही फक्त एका माणसाचं प्रोफाईल स्टॉक करताय. सो दिस इज ऑल्सो अ टाईप ऑफ सायबर क्राईम. रॅन्समवेअर अटॅक विच इन्व्हॉल्व्स लॉकिंग कम्प्युटर डेटा अँड डिमांडिंग मनी. तुमचा पासवर्ड हॅक करून तुमच्या लॅपटॉपचा काही जर ब्रुटल इन्फॉर्मेशन असेल तर तो तुम्हाला शेअरच नाही करणार. त्याने एक पासवर्ड लावून ठेवला आहे. यू नीड टू पे हिम कॅश किंवा जीपे ऑर वॉट एव्हर, आणि तुम्ही पैसे पे केल्यावरच तो तुम्हाला अकाउंट ॲक्सेस देईल. रॅन्समवेअर अटॅक. In India, there is Information Technology Act. Under this law, action is taken against cybercrime. For safety, it is essential for everyone to protect their personal information. Use a secure password. Avoid clicking on unknown links. कुठली पण लिंक आली, कुठला पण गेम खेळायचा, आपण पटकन जाऊन नाही खेळायचं. पहिली गोष्ट तर पेरेंट्सच्या परमिशनशिवाय आपण असं काही करायचंच नाही. आधी त्यांना दाखवायचं, अँड दॅट इज द सेफेस्ट थिंग. सर्टन फोन नंबर्स हॅव बीन फिक्स टू गेट इमिडिएट हेल्प ड्युरिंग अ डिझास्टर. आता अशी काही फोन नंबर आहे. पोलीस असिस्टंट जर तुम्हाला हवा असेल तर 100 नंबरवर डायल करायचं. फायर ब्रिगेडचा नंबर काय 101. ॲम्ब्युलन्स हवी असेल तर 102 किंवा 108. आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस जर काही झालं तर 1077ला तुम्ही कॉल करू शकता. हे सगळे नंबर्स टोल फ्री, आय मीन असे असतात की ज्याच्यासाठी तुम्हाला पे करायची गरज नाही. दीज आर ऑल फ्री नंबर्स. ओके. तुमच्या फोनमध्ये बॅलन्स असो किंवा नसो, कुठल्या पण फोनवर सिग्नल असो वा नसो, दीज फोन्स ऑलवेज वर्क. Disasters come suddenly, therefore it is better to be prepared in advance to face them. Okay. Precautions to be taken before and after disaster. म्हणजे डिझास्टर होण्याच्या आधी आणि डिझास्टर झाल्यावर तुम्हाला काय काय करायचं आहे आपण बघूयात. आयडेंटिफाय द डिझास्टर अँड फाइंड अ सेफ प्लेस. जर तुम्हाला माहिती आहे की आता आपल्याला भूकंपाचा झटका जाणवला तर मग असं कुठलं एखादं सेफ प्लेस फाइंड करायचं आणि तिथे जायचं. प्रिपेअर डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन अँड कीप एसेन्शियल आयटम्स रेडी. पाणी, फूड, फर्स्ट एड ऑलवेज तुमच्या घरात रेडी पाहिजे. प्रॅक्टिस द डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन. इम्पॉर्टंट फोन नंबर्स तुम्हाला मेमोराईज करायचे. आता समजा असं काही डिझास्टर झाला आणि तुम्हाला कुठेतरी एका रेस्क्यू कॅम्पमध्ये जावं लागलं आणि फॉर अनसीन रिझन्स तुम्ही तुमच्या आईबाबांपासून हरवलात, तर तुम्हाला बेसिक फोन नंबर, तुमच्या मम्मी पप्पांचा फोन नंबर तरी तुम्हाला आठवला पाहिजे ना. आजकाल फोनच्या जमान्यात मोबाईल फोन, सेल फोन्स आपण मेमोराईज नाही करत. किती जणांना आपल्यापैकी फोन नंबर आईबाबांचा किंवा बेसिक नातेवाईकांचा पाठ असतो? नाही ना. तर चला आज आपण एक काम करूयात. आपण 3 फोन नंबर तरी आपल्याला लर्न करायचे आहेत. ओके. आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी लर्न केलं. ऑब्झर्व सायबर सिक्युरिटी. डिझास्टर झाल्यावर काय करायचं? स्टे काम, गो टू सेफ प्लेस, टर्न ऑफ द इलेक्ट्रिसिटी, हेल्प अदर्स, ॲडमिनिस्टर फर्स्ट एड टू इंजर्ड. येत असेल तर सगळ्यात मोठा पॉईंट. डू नॉट बिलीव्ह इन रूमर्स. अफवा पसरवायची नाही, ऐकायची पण नाही. कॉन्टॅक्ट द ॲडमिनिस्ट्रेशन अथॉरिटीज. एनकरेज अँड कम्फर्ट दोज इन पॅनिक. फर्स्ट एड सगळ्यात चांगला पॉईंट डिझास्टरचा. कोणाला तरी आपण हेल्प करू शकतो. फर्स्ट एड refers to immediate help given to an injured or ill person before they receive hospital treatment. फर्स्ट एड काय असतं हे मार्कअप येऊ शकतं. 80% चान्सेस आहेत की हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हे एक्झामला येऊ शकतं. दिस कॅन सेव्ह लाईफ्स, रिड्यूस पेन अँड इन्फेक्शन. आता फर्स्ट एड हे फक्त काय आपण डिझास्टरच्या वेळेस यूज करतो का? नाही. जर मुलं खेळत असली, वर्किंग असली, ॲक्सिडेंट झाला, इंजरी झाली तर लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड फ्लो होतं वूंडमधनं, जखमेतनं. इट इज कॉल्ड एक्सटर्नल ब्लिडिंग. इट नीड्स टू बी ब्रॉट अंडर कंट्रोल क्विकली. फर्स्ट इज एसेन्शियल फॉर दिस. जर रक्त अगदी वाहत आहे तर तुम्ही त्याला थांबवायसाठी जे प्राथमिक उपचार करतात त्याला फर्स्ट एड असं म्हणतात. आयटम्स नीडेड फॉर टेम्पररी रेमेडीज ऑन वुंड्स सच एज अप्लाइंग बँडेजेस ऑर ऑइंटमेंट्स. म्हणजे मलम लावणं, पट्टी बांधणं. इफ द स्किन इज बर्न, जर स्किन जळलेली असेल तर यू शूड ऑलवेज बी केप्ट रेडी इन अ स्मॉल किट or a closed box.
द किट शुड बी केप्ट इन प्लेस वेअर इट इज इझिली विजिबल अँड कॅन बी यूज्ड क्विकली. अशा जागी ठेवा जिथे पटकन ती दिसेल आणि ती वापरायसाठी रेडी असेल. Such a kit is used to first aid in accidents. It is necessary to have such a kit containing tools and medicines ready for immediate help in emergency situation at home, school, offices and vehicles. सगळीकडे आपल्याला एक इमर्जन्सी किट असायला हवी, फर्स्ट एड किट. आणि यूट्यूब शॉर्ट्सवर फर्स्ट एड किटमध्ये काय काय असावं याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही बघा. व्हेकल हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. तुमच्याकडे नवीन गाडी असेल किंवा जुनी पण असेल, त्यात फर्स्ट एड किट ना ऑलरेडी दिलेली असते. तर तुम्ही एकदा ते ऑब्झर्व करा आणि कमेंटमध्ये मला सांगा बघू काय काय असतं त्यात. आणि ज्यांनी गाडीत नाही बघितलं ना त्यांनी आपल्या यूट्यूब शॉर्ट्सवर जाऊन बघा, तिथे पण आहे. जर रक्तबंबाळ झालं आहे आणि फर्स्ट एड करायचं आहे तर काय करणार आपण? अप्लाय प्रेशर ऑन द वुंड. एक चांगला स्वच्छ कापड घेऊन त्या जखमेवर दाबून ठेवायचं आहे जेणेकरून रक्त वाहणार नाही. इफ पॉसिबल रेज द इंजर्ड पार्ट अबोव्ह द लेवल ऑफ हार्ट. हार्ट जे आहे ते आपलं रक्त सगळ्या बॉडीत स्प्रेड करत राहतं, पंप करतं ना ते. तर मग हार्टच्या वरती जर आपण पकडलं, आता आपण जर स्ट्रॉमध्ये बघितलं, प्रेशर गोज फ्रॉम हाय टू लो, तर रक्त खाली जाईल. हाय टू लो, हात वरती करायचं. समजा हाताला लागलं आणि हात आपण हार्ट लेवलच्या वरती केला तर रक्त तर खाली फ्लो होईल ना, म्हणजे तिथनं ब्लिडिंग कमी होईल. आता हाताला लागलं तर आपण हात वर करू शकतो. पायाला लागलं तर हार्ट खाली करून पाय वरती नका करू, दॅट इज नॉट गुड. इफ द ब्लिडिंग डज नॉट स्टॉप, टेक द इंजर्ड पर्सन टू हॉस्पिटल. काम अँड एनकरेज द इंजर्ड पर्सन. सनस्ट्रोक. उन्हात गेलं की आपल्याला सनस्ट्रोक होतो. स्टेइंग इन हॉट वेदर फॉर लॉंग टाईम, एक्सेसिव्ह फिजिकल एक्झर्शन इंक्रीजेस बॉडी टेम्परेचर. आणि बॉडी टेम्परेचर वाढलं की आपले व्हायटल ऑर्गन्स जे असतात लाईक ब्रेन, किडनी अँड हार्ट यांना फार डिस्टर्बन्स क्रिएट होतो, विच डिस्टर्ब्स द फंक्शन ऑफ व्हायटल ऑर्गन. आणि ही कंडिशन जी आहे त्याला म्हणतात सनस्ट्रोक. मार्किंग द पॉईंट. Staying in hot for long or excessive exertion increases body temperature, which disturbs the functioning of vital organs. This condition is called sunstroke. In this state, sweating stops. The skin becomes dry and hot. Symptoms like confusion, dizziness, fainting, vomiting, headaches also are observed. अशा वेळेत आपली स्किन जी आहे ना ती स्वेटिंग थांबवून देते, कारण जर स्वेटिंग झालं तर बॉडी टेम्परेचर डिक्रीज होतं. पण जर तुम्हाला घामच नाही आला तर तुमचं अंग थंड होईल का? पाणीच नाही आहे त्यावर, तर ऑफकोर्स टेम्परेचर वाढत जाईल आणि मग तुम्हाला डिझीनेस, चक्कर येणे, उलटी होणे, डोकं दुखणे हे सगळं ऑब्झर्व करू शकता तुम्ही. इफ ट्रीटमेंट इज नॉट रिसिव्ड इन टाईम, सनस्ट्रोक कॅन बी फेटल. तुमचा जीवसुद्धा जाऊ शकतो. अ पर्सन सफरिंग फ्रॉम दिस शुड मूव्ह क्विकली टू अ कूल शेडेड प्लेस. थंड जिथे सावली असेल तिथे जायचं. टू लोअर द बॉडी टेम्परेचर क्विकली, फर्स्ट एड शुड बी इन्क्लुडेड वायपिंग द बॉडी. थंड ओल्या कपड्याने आपलं अंग पुसून काढायचं किंवा पाणी स्प्रे करायचं आपल्या अंगावर. आणि सेमी कॉन्शियस जर झालात, म्हणजे चक्कर येऊन तुम्ही बेशुद्ध झालात थोडं तुम्हाला, तर डू नॉट गिव्ह हिम वॉटर ऑर एनी अदर लिक्विड्स टू ड्रिंक. टेक हिम टू द हॉस्पिटल. आणि पुढचे ट्रीटमेंट जे आहे ते पटापट सुरू करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे बर्न्स. समटाइम्स ड्यू टू केअरलेसनेस ऑफ or an accident, person's clothes catch fire in such a situation, person often panics and starts running. तर असं काय करायचं आहे? रन नाही करायचं. पहिली गोष्ट काय, फायर एक्स्टिंग्विशर असेल तर त्यांनी त्याचे कपडे फायर एक्स्टिंग्विशर यूज करा आणि आग थांबवा. किंवा मग ना एक जाड ब्लँकेट घेऊन त्याच्या अंगावर टाकायचं आहे. का? तर ऑक्सिजन सप्लाय जे आहे ना ते कमी होऊन जातो, म्हणजे थांबून जातो. आग जी आहे ना ती ऑक्सिजनमध्ये फार वाढते आणि ब्लँकेट जर टाकलं यावर तर आपण एक कन्सिल्ड एन्व्हायरमेंट क्रिएट केलं, हवा आतमध्ये जाऊ शकत नाही आणि आग थांबून जाते. इथे काही ॲक्सिडेंट दिले आहेत आणि त्याचं फर्स्ट एड दिलं, तर हे तुम्ही वाचून घ्या. दिस इज ओनली फॉर रीडिंग पर्पज. आपण हे काही घेऊ नये, हे आपल्याला यूट्यूब शॉर्ट्समध्ये आपण कवर करूया. या धड्यात आपण काय काय शिकलो आहे, लेट्स सी. अ डिझास्टर इज सडन क्रिटिकल सिच्युएशन दॅट अरायझेस अनएक्सपेक्टेडली. सम डिझास्टर्स आर नॅचरल वाईल अदर अकर्स ड्यू टू मॅनमेड कॉजेस. इथे वेगळे डिझास्टर्स दिलेले आहेत. डेफिनेशन्स आहेत त्या सगळ्या, जे मी तुम्हाला मार्क करून दिलं आहे, जे इम्पॉर्टंट आहेत हे तुम्ही लर्न करा. गुड लक फॉर युअर एक्झाम. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि याने तुम्हाला थोडी पण हेल्प झाली असेल ना, तर हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा. एक हेल्दी ॲटमॉस्फिअर, एक हेल्दी कॉम्पिटिशन खूप गरजेचं असतं आपल्याला पुढे जायला. जर आपल्या मित्राला 80% मिळाले आहेत तर आपल्याला होड असते ना 80पेक्षा पुढे जायला पाहिजे आपण, म्हणजे आपल्याला 90 तरी मिळायला पाहिजे. जर मित्राला 90 मिळाले तर आपल्याला 95 मिळाले पाहिजे. पण जर तुमच्याकडे कॉम्पिटिशनच नसेल, मित्राला 50च मिळतात, तर तुम्ही 60वरच राहणार ना, तुम्ही पुढे कसं जाणार? त्यामुळे व्हिडिओ दुसऱ्यांना पण शेअर करा, सो दॅट त्यांना पण चांगले मार्क मिळतात आणि आपण एक हेल्दी कॉम्पिटिशन ठेवून पुढे जाऊयात. Make sure to like and share this video and subscribe for more great content. Stay tuned for the next video.